नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराजी, जय शिवराय. मी सूरज माने पाटील स्वागत करते. आपलं मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथे खाऊ मजेत. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं आहे गणपतीचं तासगावातील 235 वर्ष जुनं मंदिर आणि इथला रथोत्सव अखंड महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. जगभरात पोहोचवले जाणारे द्राक्षे इथली तासगावचीच आणि फेमस आहे इथला फळांचा ज्यूस. तर का फेमस आहे इथला फळांचा ज्यूस? फळांचा ज्यूस तर सगळीकडेच मिळतो, पण इथल्या फळामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे, इथल्या ज्यूसमध्ये काय वैशिष्ट्य आहे आपण आज बघणार आहोत. चला, तर आपण आता आलेलो आहे मंगलमूर्ती ज्यूस सेंटरमध्ये. तासगावमध्ये सगळ्यात फेमस असणारा मंगलमूर्ती ज्यूस सेंटर आता इथं आहे. म्हणजे लोकांनी आवडलेलं आणि लोकांनी पसंत केलेलं मंगलमूर्ती ज्यूस सेंटरमध्ये आता आपण आलो आहोत. काय वैशिष्ट्य आहे ज्यूसचं आपण त्यांच्या ओनरला विचारणार आहोत. चला, तर आपल्या बरोबर आहेत आता मंगलमूर्ती ज्यूस सेंटरचे ओनर. नाव सांगा सुधीर प्रसाद. कधीपासून आपलं इथं ज्यूस सेंटर आणि का फेमस आहे आपलं ज्यूस सेंटर किंवा तासगावचं ज्यूस? की सगळीकडे नाव आहे ज्यूसचं. अखंड महाराष्ट्रामध्ये म्हणजे तासगावचा जरी ज्यूस केला तरी लोक नाव काढतात बाबा इथला ज्यूस खूप फेमस आहे. इथल्यासारखी बाकी दुसरीकडे कुठं नाही. काय करणार याच्या पाठीमागं सांगू नका. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या कृपेने आज आम्ही इथं 16 वर्ष झाली ग्राहकांना चांगला ज्यूस देण्याचा प्रयत्न. आम्ही कुठल्याही प्रकारचे खराब माल अजिबात वापरत नाहीये. कायम नेहमी फ्रेश माल, सगळे माल आम्ही सांगलीला स्वतः जाऊन खरेदी करून इथं जेवढा चांगला माल असेल त्या क्वालिटीचा माल आम्ही इथं वापरतो आणि ते आम्ही ग्राहकांना देतो. आजपर्यंत कोणत्याही ग्राहकाची आम्हाला कोणतीही तक्रार आलेली नाही. ते जातात, ते आनंदानेही जातात. इथला सगळ्यात जास्त चालणारा ज्यूस असा कोणता आहे की कस्टमरला तो जास्त आवडतो? ते सगळ्यात जास्त कमीत कमी 80% लोक मिक्स ज्यूस पितात. मँगो, चिकू मिक्स ज्यूस सगळ्या प्रकारचे एकामध्ये मिक्स येतात. ठीक आहे. आपण तुम्ही आम्हाला दाखवू शकता का कशा प्रकारे तुमचा ज्यूस हा बनवू शकतो, टाकू शकतो. पण आता इथं बघणार आहोत तासगावात फेमस असलेल्या मंगलमूर्ती ज्यूस सेंटरमध्ये मिक्स ज्यूस कसा तयार होतो. चला, इथे चिकू घेतात, साखर, दूध आम्ही इथून फ्रेश चरवून घेतो. सब्बर, आता आपण मँगो पल्प घेत आहोत. मँगो आता मिळत नसल्यामुळे आपण पल्प वापरतो, पण सीझनला मँगो ज्या वेळेला फ्रेश येतात त्यावेळेला आम्ही मिक्सला मँगोज वापरतो, ओरिजिनल मँगो वापरतो. आपल्याला इथं 3 प्रकारचा ज्यूस झालेला आहे. एक आहे चिकूचा, एक आहे मँगोचा, एक आहे पायनॅपल. आता आपला मिक्स ज्यूस तयार होणार. नमस्कार. गाव कुठलं?
हो सर. कधीपासून येत आहे? जवळजवळ आम्ही कॉलेजला असल्यापासून आजपर्यंत जवळजवळ 14-15 वर्ष येतो. कसं वाटतं इथलं मंगलमूर्ती ज्यूस सेंटर मधला ज्यूस? ज्यूस कोणताही असो, प्रत्येक ज्यूस मध्ये मग साखर, दूध, बर्फ जे काय फळांच्या ज्या क्वालिटी आहेत त्यामध्ये ज्यूस चांगलाच आहे. परंतु आम्ही जास्तीत जास्त मिक्स ज्यूस आम्हाला तो आवडतो. क्वालिटी कशी वाटते सर? क्वालिटी एकदम दर्जेदार चांगली क्वालिटी आहे. ऑर्डर दिल्यानंतर कर्मचारी सुद्धा आम्हाला विचारतात कमी बर्फ, जादा बर्फ, कमी गोड, जास्त गोड. सर्व्हिस चांगली आहे. सर्व्हिस दर्जेदार चांगले, कर्मचारी चांगली असतात. आभार आहे. तर मंगलमूर्तीचा ज्यूस, ताजमधला ज्यूस आपल्याकडे आहे आणि आपण आता त्याची टेस्ट घेणार आहे की एवढा सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला त्याची चव कशी लागते का. एक नंबर क्वालिटी आणि उत्तम चव आहे. एकदम फ्रेश लागते, एकदम मनाला आत्ताच होणारी चव आहे, मनाला लागते. एनी टाइम कधी पण येता ट्राय करा ज्यूस, मंगलमूर्तीचा ज्यूस एकदम फ्रेशच वाटतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं चॅनेल जाऊ तिथं खाऊ मजेत.